नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या पाखर माया या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक छानसा सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. लेखाचं नाव आहे वांब, एक गूढ प्रवासी मासा. सर लिहितात, वांब अर्थात एल हा माशाच्या जातीचा अतिशय गूढ असा प्राणी आहे. त्याची जीवनकथा इतर माशांप्रमाणे नसून ती फार विलक्षण, विचित्र आणि अतर्क्य अशा गोष्टींनी भरलेली आहे. दिसायला सापासारख्या बुळबुळीत अंगाच्या वांब माशाविषयीचं रहस्य अनेक शतकं शास्त्रज्ञांना उलगडलं नव्हतं. 2500 वर्षांपूर्वी वांब माशाविषयीची पहिली नोंद अरिस्टॉटलने केली आहे. अरिस्टॉटलचं वांब विषयीचं ज्ञान त्या काळामध्ये अपुरं होतं. सुमारे 50 वर्षांपूर्वी वांबच्या विणीविषयी माहिती प्राणीशास्त्रज्ञांना झाली. मधल्या काळात वांबाविषयी प्रचंड अज्ञानच होतं. इजिप्तमधील नाईल नदीच्या चिखलातून सूर्यप्रकाशाच्या प्रभावामुळे वांबचा जन्म होतो असा समज पूर्वी दृढ होता. काहींचं म्हणणं होतं की ते गांडुळासारखे एकमेकांना चिकटून असतात. वांब म्हातारा झाला की तो दुसऱ्या वांबांना जन्म देतो. तर काहींचा असा समज होता की जसा मोत्याच्या शिंपल्यात पाण्याचा थेंब गेल्यावर त्याचा मोती होतो, तसाच दवाच्या थेंबापासून वांब जन्माला येतो. वांब हजारो मैलांचा प्रवास करीत गोड्या पाण्यातून समुद्राकडे जातात. याची त्या काळात माहितीच नव्हती. 16व्या शतकातील स्वित्झर्लंडचा निसर्ग अभ्यासू कॉनराड गेन्सर लिहितो की एका वर्षी अभूतपूर्व कडक असा हिवाळा पडला. वांब पाण्यातून बाहेर येऊन त्यांनी शेतातल्या गवताच्या गंजीचा उबेसाठी आसरा घेतला, परंतु हिमवर्षावामुळे ते मृत झाले. पाण्याबाहेर ते 5-5 दिवस जगू शकतात असंही त्याचं म्हणणं आहे. वांब अनेक प्रकारचे असतात हे त्या काळातही माहिती होतं. रुपेरी, हिरवे, काळे, तांबूस अशा नाना रंगाचे वांब दिसून येत. अरिस्टॉटलच्या काळात विलोच्या पानासारख्या दिसणाऱ्या माशाविषयी लोकांना माहिती होती. आर्थिकदृष्ट्या त्याचं काहीच महत्त्व नसल्याने त्यांनी अशा माशांकडे लक्षच दिलं नाही. इटलीचा निसर्गतज्ञ स्कोपोली याने इसवी सन 1777 मध्ये वर्गीकरण करताना त्याचा पातळ डोकं असलेल्या मत्स्य वर्गामध्ये समावेश केला. इसवी सन 1861 साली जर्मन जीवशास्त्रज्ञ कॅरस याने अनुमान केलं की ही वांब माशाची डिंबावस्था अर्थात लार्वल स्टेज आहे. देशोदेशी वर्षानुवर्ष वांबविषयी जीवशास्त्रज्ञांनी संशोधन चालूच ठेवलं. डच जीवशास्त्रज्ञ गेम्झोई याने वांबविषयीचं संशोधन सातत्याने चालू ठेवलं. त्याला असं आढळून आलं की वांबची वाढ प्रामुख्याने उन्हाळ्यात होते. त्यांच्या वाढीची तुलना झाडाच्या वाढीशी करता येईल. झाडाच्या खोडास जशी आतून वर्तुळं असतात तशी लंब वर्तुळाकार वर्तुळं वांबच्या शरीरामध्ये दिसून येतात. अशी वर्तुळं मोजून वांबची वयोमर्यादा काढता येते. त्यावरून असं आढळून आलं की ज्यावेळी ते वांब 6 वर्षाचे होतात त्यावेळी माद्यांची वाढ नरापेक्षा जलद गतीने होते. गोड्या पाण्यात राहत असताना 8.5व्या वर्षी त्या वयात येतात. त्यावेळी माद्यांची लांबी 14 ते 26 इंच असते. नर मात्र 5.5 ते 6.5व्या वर्षामध्ये वयात येतात. त्यावेळी त्याची लांबी 12 ते 20 इंच असते. काही वांब गोड्या पाण्यात अधिक काळ राहून मोठ्या आकाराचे होतात. अशा वांबांची आयुर्मर्यादा 20 ते 30 वर्ष असू शकते. या काळात वांब खूप खादड असतात. गांडुळं, अळ्या, कुजलेले मासे, माशांची अंडी, जलचर पक्षी, पाणउंदीर, बेडूक आणि कालवे इत्यादींचा ते फडशा पाडतात. खायला पुष्कळ मिळेल अशा ठिकाणी दबा धरून राहतात. मोठमोठे वांब वाहत्या पाण्यावाटे तळ्यामध्ये प्रवेश करतात. तिथं रानबदकाच्या किंवा पानकोंबडीच्या नुकत्याच अंड्याबाहेर पडलेल्या पिलांवर ते ताव मारतात. कधी कधी ते सापाप्रमाणे भक्ष्याला विळखा घालून मारण्यास कमी करीत नाहीत. बगळे, क्रॉंच वगैरे पक्ष्याने त्याला टोकल्यास त्याच्या मानेभोवती वांबाचा विळखा पडून दोघेही मरून पडलेले अनेक वेळा पाहायला मिळतात.
वांब माशांना हवेच्या दाबात पडलेला फरक तेव्हा समजून येतो. विजेच्या कडकडाटाने आणि ढगांच्या गर्जनांनी चिखलात दडून बसलेल्या वांबांना जाग येते. किनाऱ्यावरील कृमी, कीटक, खेकडे बिळाबाहेर येणार याची त्यांना जाणीव झाल्यावर ते हालचाल करू लागतात. वाढलेल्या वांबाचा जबडा व त्याचे अवयव प्रमाणाबाहेर विकसित झालेले दिसतात. त्यांची पाठ काळी तर पोटाचा वर्ण पांढरा किंवा पिवळट असतो, परंतु बहुतेकांचा रंग पिवळटच असतो, म्हणून त्यांना पिवळे वांब असंही म्हटलं जातं. या काळात ते स्थलांतर करीत नाहीत. नर व मादी दिसायला सारखीच असतात. वांब जसे वयामध्ये येऊ लागतात तसे तसे ते वर्णाने काळे दिसू लागतात. पोट पांढरं आणि दोन्ही अंगांना ब्रॉन्झ रंगाचे पट्टे असतात. डोकं गोलाकार बनतं. नाकाचा भाग टोकदार होतो. डोळे बटबटीत असून ते डोक्याच्या भागावर असतात. पोटाखालचे पर अर्थात फिन्स लांब, टोकदार आणि काळे दिसू लागतात. या काळात त्यांची पचनक्रिया मंदावते, लिंगाचा विकास होतो. अशा अवस्थेत त्यांना रुपेरी वांब म्हणून ओळखलं जातं. ते मिताहारी होतात. अंधाऱ्या रात्री त्यांचा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू होतो. त्यांच्या मार्गावर लावलेल्या जाळ्यात आणि सापळ्यात ते अडकलेले आढळून येतात. जे समुद्राला जाऊन मिळाले ते मात्र पुन्हा कधीही परत येत नाहीत. परंतु रुपेरी वांबाचा समुद्रातील प्रवेश आणि त्यांची दिसणारी पिलावळ यामधील काळाचं गूढ काही उलगडता येत नव्हतं. या रहस्याचा शोध इसवी सन 1904 साली जोसेफ स्मिट या डच जीवशास्त्रज्ञाने घेतला. त्याने समुद्र ढुंडाळून या माशाविषयी खूप माहिती जमा केली. त्याने 17 वर्ष विस्तृत आणि सखोलपणे संशोधन करून या माशाचा जीवनक्रम निश्चित केला. स्मिट याला असं आढळून आलं की रुपेरी वांब बाल्टिकमधून स्थलांतर करताना सागर किनाऱ्याला समांतर असा प्रवास एका विशिष्ट दिशेने करतात. त्या मार्गावर जाळ्या लावल्याशिवाय वांब त्यामध्ये सापडत नसत. रुपेरी वांबांना ओळखणीसाठी चिन्ह करून समुद्रामध्ये सोडण्यात आलं होतं. त्यावरून त्यांच्या प्रवासाची दिशा आणि वेग निश्चित करण्यात आला. हे सर्व वांब बाल्टिक समुद्रातून अटलांटिक महासागराकडे गेले. वांब व त्यांची अर्भकं यांच्या पद्धतशीर अभ्यासाला अशी सुरुवात झाली होती. श्मिट बोटीने वेस्ट इंडिजकडे जाऊ लागला तशी त्याला वांबाची लहान अर्भकं विपुल प्रमाणात आढळून येऊ लागली. अटलांटिक महासागरात बर्मुडा बेटाजवळ त्यांची उत्पत्ती झाल्यावर ती अर्भकं 600 ते 1000 फूट खोलीवर वावरू लागतात. सुमारे 2000 फॅदम अर्थात 12,000 फूट खोलीवर ते गेल्यावर त्यांचं संशोधन करणं अवघड असल्यामुळे वांब माशांची अंडी, अर्भकं आणि त्यांचे विविध अवतार याविषयी शास्त्रज्ञांना काहीच माहिती मिळू शकली नाही. एकदा अंडी घातल्यावर वांबाचा मृत्यू होतो. पावसाळ्यात त्यांची वीण होते. या काळात 150 ते 200 फॅदम खोलीवर अर्भकं वावरू लागतात. ती सूक्ष्म वनस्पतींवर उपजीविका करतात. वाढ वेगाने होऊन ती 1 इंच लांबीची होतात. याच काळात ती पश्चिम अटलांटिककडे मोर्चा वळवितात. दुसऱ्या वर्षात ती 2 इंच लांबीची होतात. या काळात ती मध्य अटलांटिकपर्यंत पोहोचलेली असतात. 3 इंच लांबीची होतात तेव्हा त्यांचं 3रं वर्ष पूर्ण झालेलं असतं. त्यावेळी ती युरोपच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेली असतात. पारदर्शक असलेली ही अर्भकं विलोच्या पानांसारखी दिसतात. हिवाळ्यामध्ये त्यांचं रूपांतर अंगठीच्या आकारात होतं. रक्त त्यांचं तांबडं दिसतं. त्यांचा अवतार अर्थात एल्वस बदललेला असतो. यावेळी त्यांचा प्रवास वरवर नदीच्या दिशेने सुरू होतो. ती आपल्या मात्या पित्यांचं अनुकरण करीत इच्छित स्थळी जातात. त्यांना चिलाण आवडते. तिथं ही अर्भकं छिद्र, फटी, झाडांच्या मुळ्यांच्या जाळ्या यात किंवा दगडाखाली लपून राहतात. पहिल्याच वर्षी गोड्या पाण्यात आढळून आलेले वांब 4 इंच लांब, दुसऱ्या वर्षी 5.5 इंच लांब, तर 3ऱ्या वर्षी 7 इंच लांब झालेले दिसतात. याच काळात त्यांच्या शरीराच्या मध्यभागी खवले दिसू लागतात. वांब माशाच्या शरीरात विजेच्या धक्क्यासारखा धक्का देण्याची शक्ती असते व ती 300 व्होल्ट इतकी असते.
विद्युत शक्तीने भारलेल्या स्नायूंनी यांचं शरीर व्यापलेलं असतं. याच्या डोक्याकडच्या बाजूकडील हातभर भाग सोडला तर याचे लांबच्या लांब शेपूट ही एक प्रकारची बॅटरी असते. विजेने भरलेल्या स्नायूंचा संबंध नसांमार्फत मेंदूपर्यंत भिडलेला असतो. सामान्यतः वाम माशांचे शेकडो प्रकार आहेत, परंतु त्यातील मोरे आणि कॉंगर हे भयंकर शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. जलाशयाच्या काठच्या बिळांतून आणि भेगांतून ते भक्ष्याचा मागोवा घेत असतात. त्याकरिता त्यांच्या शरीराची सापासारखी असणारी रचना अनुकूल ठरते. अनावधानाने शत्रूने वांबावर हल्ला केला तर बिळाचा आश्रय घेतलेला वाम त्याच्यावर भयंकर आक्रमणाचा पवित्रा घेतो. त्यामुळेच वांब आणि साप सृष्टीमध्ये टिकून राहिले आहेत. मोरे वांब हा ऑक्टोपसचा अट्टल शत्रू आहे. पाण्यातील बिळा भेगातून दडून बसलेल्या ऑक्टोपसवर वांब तुटून पडतो. त्याचे हात जबड्यात आवळून धरतो आणि स्वतःभोवती गरगर फिरवून हात पिरगाळून तोडून टाकतो. कित्येकदा मोर ऑक्टोपसच्या तावडीमध्ये सापडतो. ऑक्टोपस त्याच्या गळ्याभोवती आपले हात आवळतो, परंतु वाम आपल्या लांब शेपटीच्या फासाने त्याच्या तावडीत सापडलेल्या आपल्या तोंडाची सुटका आरामात करून घेतो. अटलांटिक महासागरामध्ये जन्माला येऊन हजारो मैलांवर जगाच्या पाठीवर सर्वत्र जाऊन तिथे गोड्या पाण्यात निसर्गाची हाक येईपर्यंत वांब कालक्रमणा करतात. पुन्हा निसर्ग प्रेरणेनेच हजारो मैलांचा प्रवास करून जन्मभूमीकडे धाव घेतात. ते पुन्हा परतीच्या वाटेवर न येण्याकरिताच. जन्मापासून मृत्यूपर्यंतची वाम माशांची गूढ यात्रा पाहून साहजिकच मला त्या प्राण्याविषयी कुतूहल वाटलं. तेव्हा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करू लागलो. याकरिता दरवर्षी नियमितपणे कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील खाडी आणि खाजण भागात जाऊन मी तिथल्या वाटाड्यांबरोबर भटकू लागलो. शार्क माशाची शिकार करणारी केरळ प्रांतातील कोळ्यांची एक टोळी मालवणच्या समुद्रकिनारी मुक्कामाला होती. वांब माशाबद्दल त्यांच्याजवळ चौकशी केली, परंतु त्या संवादातून फारसं काही हाती आलं नाही. एके दिवशी मालवणच्या खडी नजीकच्या खाजणातून भटकत असताना एक काळी सावळी उंच व्यक्ती खाली वाकून जमिनीतील छिद्रांतून भराभर लांबसर जीव बाहेर काढत असताना दुर्बिणीतून मला दिसली. आम्ही त्याला गाठण्याचा प्रयत्न करू लागलो. तसा तो पुढे पुढे निघून जाऊ लागला. शेवटी त्याला हाका मारून थांबविलं. तो गृहस्थ केरळच्या टोळीतलाच होता. नाव फर्नांडिस. त्याला मोडकं तोडकं हिंदी कळत होतं. आम्ही काही वेळ त्याच्याबरोबर राहून तो काय पकडतो हे पाहण्याची इच्छा दर्शविली. त्याची त्याला काहीच हरकत नव्हती. हलक्या पायांचा फर्नांडिस खाजणीतून अलगद चालायचा. खाली वाकून जमिनीत उभं बिळ दिसलं की त्यामध्ये आमिष बांधलेला गळ घालायचा. गळाला हातभर लांबीची नायलॉनची दोरी बांधलेली होती. बिळामध्ये गळ 2-3 वेळा गोल फिरवला की सावज त्याला लागे. तो गळ बाहेर काढताच त्याला हातभर लांबीची सापासारखी वेटोळी काया असणारा प्राणी अडकलेला दिसे. फर्नांडिस त्याला गळातून काढून खांद्यावर अडकवलेल्या बांबूच्या उंच दुरडीमध्ये टाकायचा. त्याच्याजवळ चौकशी केली तेव्हा त्याने त्या प्राण्याचं नाव इल असं सांगितलं. त्याचं अगदी जवळून निरीक्षण केलं असता तो हिरव्या रंगाचा होता. आपल्या मजबूत अणकुचीदार शेपटीने खाजणीच्या जमिनीत छिद्र पाडून हा वांब राहायचा. शार्क माशाचं आमिष म्हणून तो हे वांब गोळा करीत होता. त्या काळामध्ये वांब विषयी मला जेवढं वाचायला मिळेल तेवढं मी वाचत असे. परंतु एकदा सायलेंट स्प्रिंग या ग्रंथाची लेखिका रॅचेल कर्सन हिने लिहिलेल्या अंडर द सी विंड या पुस्तकातील ओडिसी ऑफ द इल ही निसर्गकथा वाचली. तिने कथेत वर्णन केलेले वांब माशाच्या विविध निवासस्थानांचे सूक्ष्मतर बारकावे आणि त्यांच्या गोड्या पाण्यापासून ते सागर किनाऱ्यापर्यंतच्या प्रवासाचं केलेलं प्रत्ययकारी वर्णन वाचून मी थक्क झालो. नंतर मी असे प्रवास करणारे वांब भंडारा, चंद्रपूर सारख्या तलावांच्या प्रदेशात आढळून येतात की काय म्हणून चौकशी करू लागलो, तर तिथल्या स्थानिक ढिवरांना तसेच तळ्याकाठी राहणाऱ्या जाणत्या लोकांना त्यांची माहिती होती. ते ईलला तंबू मासा म्हणून ओळखत. ते भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांमधून आढळून येतात.
क्वचितच तळ्यात दिसतात, कारण समुद्रापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास नदीपर्यंतच येऊन ठेपतो. नदीला किंवा तिला मिळणाऱ्या उपनद्यांना जर बांध घातले तर तंबू माशांना बांध चढून तलावात प्रवेश करता येत नाही. धरणात पाणी अडविल्यामुळे नदीखालची पात्र लवकर आटून जातात. त्यामुळे तंबू माशांची संख्या कमी कमी होत आहे. नदी ते समुद्र अशा परतीच्या प्रवासात बरेच वांब कामी येतात. समुद्र ते भंडारा चंद्रपूर नदीतील प्रवासाचा क्रम त्यांना चिन्हांकित करून अभ्यासण्यासारखा आहे. अशा अद्भुत माशाविषयी ते खाण्यास योग्य आहेत या पलीकडं सध्या तरी आपणास काहीच माहिती नसावी याचं आश्चर्य वाटतं. इटिया डोहाकाठी तिडके गावात राहणाऱ्या भिवा डिवराला नदीतील आणि तळ्यातील माशांविषयी खूप माहिती आहे. अहिरवांब, वांब, सर्पवांब आणि मोरवांब असे 4 प्रकारचे वांब आढळून येत असल्याचं त्याने सांगितले. तंबू माशाची अंडी, पिलं त्याने कधीच पाहिली नाहीत, ते बरोबर आहे. परवाच्या भेटीत त्याने तंबू माशाविषयी एक नवीनच माहिती सांगितली. तंबू मासा हातात धरला तर बुळबुळीत अशा द्रव पदार्थाने तो माखलेला असतो. असा मासा हातात धरून त्याच्या सर्वांगावर चण्याचं पीठ चोळून काही वेळाने ते परत काढून घ्यावं. असं मिश्रण दम्याच्या विकारावर रामबाण औषध आहे, असं त्याने सांगितलं. मात्र अशा उपयोगात आणलेल्या तंबू माशाची हत्या न करता त्याला परत नदीत सोडून द्यावं लागतं हेही सांगायला तो विसरला नाही. वांब माशाच्या जीवनावृत्तांताचं आकलन व्हावं म्हणून समुद्र किनाऱ्यावरील खाड्या आणि खाजणे तसेच नदी यांच्या काठाकाठाने माझा प्रवास वर्षानुवर्ष चालू आहे. घरी त्याच्याविषयीची पुस्तकं वाचण्यापेक्षा मला मासेमारी करणाऱ्या कोळ्यांबरोबर गप्पा गोष्टी करायला आवडतात. भारतीयांना देखील वांबाविषयी प्राचीन काळापासून माहिती असल्याचं दिसून येतं. अमरकोश आणि अभिधान चिंतामणी या कोशामध्ये माशाचे भेद सांगताना शकुल वांबचा उल्लेख आला आहे. रोहितो मद्रुरः शालो राजीवः शकुलस तिमिहि. अमरकोश. वांब माशाचे शकुल व कलक असे 2 प्रकार सांगितले आहेत. शकुले स्यात कलकोथ गडकः शकुलार्भकः. परंतु सर्वाधिक महत्वाचा उल्लेख सम्राट अशोकाच्या 5व्या स्तंभावरील शिलालेखामध्ये आला आहे. देवानम पिये पियदसी लाज हेवम आहा. चंगू विसती वस अभिसितेन मे इमानी जातानी अवधियानी कतानी. से यथा सुखे सालिका अलुने चक्रवाके हंसे नदीमुखे गेला ते जतुका अंबा कपिलिका दडी अनठी कमचे वेदवेयके गंगापू पूटके संकुजमछे कफटसयके पन्नससे सिमले सडके ओकपिंडे पलसते सेत कपोते गाम कपोते सवे चतुपदे ये पटी भोगन नो एती नच खाद्याती. अर्थात देवांना प्रिय असा प्रियदर्शी राजा असं म्हणाला की अभिषेक होऊन 26 वर्ष झालेला मी पुढील प्राणी अवध्य घोषित केले आहेत. ते म्हणजे पोपट, मैना, अरुण, चक्रवाक, हंस, नदीमुख, गेलाड नावाची घूस, जतुका नावाचे छोटे वटवाघूळ, राणी मुंगी, दुडी नावाची कासवाची मादी, हाडे नसलेला मासा, जीवनजीवक, गंगा तीरावरील रानकोंबडा, शकुल मत्स्य, कमठ नावाचे कासव, साळू, पर्णससा, गवा, सांड अर्थात उंटीन, वानर, चितळ, पांढरे कबूतर, गाव कबूतर, ब्लू रॉक पिजन आणि जे खाण्यात किंवा भोगण्यात येत नाहीत असे सर्व चतुष्पाद. 12व्या शतकात राजा सोमेश्वराने मानसोल्लास या ग्रंथाची रचना केली होती. मत्स्य विनोद या प्रकरणात वांब माशांचा उल्लेख करून त्याने म्हटलं आहे की त्यांची उत्पत्ती समुद्रात होते. मित्र हो, हा अभ्यासपूर्ण लेख सर इथे संपवतात. वेगवान आहे ना लेख हा. गती जास्त आहे या लेखाची.
अगदी त्या प्रवाशी वाम माशासारखी. तुम्ही ऐकलंय कधी या माशाविषयी काही? जर ऐकलं असेल ना तर मलाही सांगा. चला तर आता मी थांबते. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखाविषयी चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.